नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मराठा समाजाला आरक्षणाच्या निर्णयावर मंचरमध्ये जल्लोष. पुण्यात पुराचा धोका वाढला. मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. संजय राऊत यांच्या टीकेवर उदयनराजेंचा खोचकटोला. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी गोंदियात बेमुदत संपावर. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण अखेर संपले. या आंदोलनावर यशस्वीपणे तोडगा काढण्यात मंत्रिमंडळ उपसमितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह समितीतील सदस्यांचं विशेष कौतुक केलंय. गेले काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुळा-मुठा नदीत विसर्ग करावा लागलाय. परंतु नदीची वहन क्षमता कमी झाल्यानं पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पुराचा धोका 40% वाढल्याचं जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झालंय. तसा दावा पर्यावरण प्रेमी सारंग यादवडकर, विवेक वेलणकर, पुष्कर कुलकर्णी यांनी केलाय. 5 दिवसांचे गौरी गणपतींचं विसर्जन झालंय. ग्रामीण भागात मुंबईकर आणि गावकरी पारंपरिक पद्धतीने गौरी आणि गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन नदी किनारी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने जमले होते. या सोहळ्यात महिला आणि पुरुष मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून ठिकठिकाणी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला गेलाय. तर पाहूयात विसर्जनाची ही दृश्य. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील राज्यात मैदानावर गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. तर राज्य शासनाने प्रलंबित मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावल्याची घोषणा होताच मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलाय. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या भाजपचा हस्तक या टीकेवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मला कोणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही. माझ्या मनात जे आहे तेच ओठांवर असतं, असं उदयनराजे यांनी म्हटलंय. त्यांनी राजकारणात संकुचितपणा नको, सकारात्मक विचारांनी पुढे जावं असं आवाहन केलंय. तर ही प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतीये. जे कोण बोलले मला काय कोणाचे म्हणजे नाव घेऊन कोणाला काय म्हटलं, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओठात असतं. आणि मला काय याच्यातनं माहिती काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला. कसं आहे, प्रत्येकाची विचार असते, विचार करण्याची पद्धत असते. आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा. देवाने सद्बुद्धी द्यावी त्या अशा लोकांना की जरा आपलं ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे. प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही. आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असते तर ते आता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात आहे मराठा समाजात किंवा कुठल्या समाजातले असो, कुठल्याही धर्मातले जाते धर्मात त्या तिथे असं बोलले असते, प्रत्येकाला वाटतं ना की आपल्याला मदतीचं. या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. ब्रेकिंग न्यूज. मास्तरांना घ्यायची आहे शाळा. मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या. व्यवस्थित सिनेमा शिकलेले, पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे. तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार? छोट्या कबीरचे अश्रू अनावर. एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता. कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं. त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकल्या होत्या. खंड्या म्हणजे एक डॉग. का रडली श्यामची आई? जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाल्या पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते.
गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत 750हून अधिक कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत समायोजनासह विविध मागण्यांसाठी गेले 15 दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. जुलै महिन्यात आंदोलन करूनही मागण्या पूर्ण न झाल्यानं कर्मचारी पुन्हा धरणं आंदोलन सुरू केलंय. त्या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवर विपरीत परिणाम झालाय. सर ॲक्च्युली हा जो GR निघालेला आहे तो 14 मार्च 2024ला निघाला आहे. आता 16 महिने लोटून सुद्धा त्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे सरकार. आणि याच्या आधी पण आम्ही त्यांना इंटिमेशन दिलं होतं, पण ते काहीच ॲक्शन घेत नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव इथे आंदोलनाला बसावं लागत आहे. काय प्रमुख मागणी आहे तुमची? आमची प्रमुख मागणी आहे, आम्ही जे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहे ते आम्हाला परमनंट करा. म्हणजे ज्यांचे 10 वर्ष झाले त्यांना परमनंट करण्यात यावं असं GR ऑलरेडी निघालेला आहे. त्याला 1.5 वर्षाच्या वर झालेला आहे. पण देखील किती कर्मचारी उपोषणावर बसले? गोंदियात सध्या स्थितीत 435 लोक उपोषणाला बसले. 19 ऑगस्ट 2025 पासून हे उपोषणाला बसले. पूर्ण झाली नाही तर काय आपण उपोषणाला बसलं, याच्यावर आरोग्य विभागाला काय फटका बसणार आहे, काय सांगणार? कारण की सगळे मॅक्सिमम जे हे आहेत त्यांनी लोकांनी डेप्युटेशन लावलेले आहेत, पण त्यांच्याजवळ एवढा स्टाफ नाही आहे. आमचे जे ANM आहे जे बेस लेवलला काम करतात त्यांचे ज्या ठिकाणी एक पण ANM नाही आहे त्या ठिकाणी कुलूप लागलं असेल आणि पूर्ण सेवा पेशंट्सला नाही काहीच मिळत नसते. खरं म्हणजे यांनी जे आज उपोषण केलेले आहे बेमुदत, यांच्या मागण्या रास्त आहेत. शासन लेवलवरून ह्या मागण्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. उद्याला आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून यांची बैठक लावून यांच्या जो काही विषय आहे, मागण्या आहेत, ते आपण सूक्ष्म लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आज प्रत्यक्षात इथे मंडपात येऊन यांच्या समस्या जाणून घेण्याचा मला योग आलेला आहे. मी सर्व बाबी यांच्या ऐकून घेतलेल्या आहे. लवकरच याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण शासनाला विनंती करणार आहे. गणपती बाप्पा समोर आकर्षक आणि पर्यावरणपूरक देखावे आपण नेहमीच पाहतो. मात्र आपल्या महाराष्ट्रातील कवींच्या काव्यसंग्रहातून तयार झालेल्या अनेक कवितांचा संग्रह घेऊन गणपती बाप्पा समोर देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न रायगड जिल्ह्यातील कवयित्री कीर्ती भगत यांनी केलाय. तर विशेष म्हणजे या गणपती बाप्पा समोर तयार करण्यात आलेल्या देखाव्यातून काव्यसंग्रह आणि त्यांच्या कविताकारांची छायाचित्र सुद्धा त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केलाय. पाहुयात काय म्हणतायत कवयित्री कीर्ती भगत. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं खोपा झाडाले टांगला. बहिणाबाईंच्या या कवितेच्या 2 ओळी घेऊन मी असं म्हणेन की जसं सुगरण पक्षी आपल्या मुलांसाठी आपला जीव झाडाला टांगते, मग आपण आपल्या मातृभाषेसाठी का नाही काही करायचं, हाच एक विचार मनात घेऊन आम्ही सगळ्यांनी हा देखावा, ही सजावट सादर करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच गौरवाचं प्रतीक आहे. मी शाळेत शिक्षिका आहे. माझ्या वाचनात, शिकवण्यात नेहमीच कविता येत असतात आणि माझ्या घरातल्या मुलांनाही या काव्याची खूप आवड आहे. हे सगळं एकत्र मिलाफ करून आम्ही यावर्षी असं ठरवलं की आपण मराठी भाषेचा जागर करूया आणि आपल्या ज्येष्ठ आणि आधुनिक कवी यांचा मिलाफ करून एक सुंदर अशी सजावट करूया, ज्यामुळे त्यांचे काव्यसंग्रह आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार किंवा त्यांच्या नावाने दिले जाणारे विविध पुरस्कार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत, आणि माझं तर मत आहे की नव्या पिढीने हे सगळं वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी माझ्या घरातल्या सगळ्याच कुटुंबातील व्यक्तींनी मला खूप मदत केली आणि आम्ही हा देखावा किंवा ही सजावट केलेली आहे. अमरावती महानगरपालिका गणेशोत्सव विसर्जनासाठी पूर्ण तयारीत आहे. आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी प्रथमेश आणि छत्री तलाव या प्रमुख विसर्जन स्थळांची पाहणी करून स्वच्छता, रोषणाई, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवांचा आढावा घेतलाय. तर शहरात 22 कृत्रिम तलावांची व्यवस्था असून पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन दिलंय. तर अग्निशमक दल, पोलीस, CCTV आणि स्वयंसेवक तैनात राहतील. तर नागरिकांना मातीच्या मूर्ती आणि निर्दिष्ट स्थळांचा वापर करण्याचं आवाहन आहे. नमस्कार, मी सौम्य शर्मा, मनपा आयुक्त अमरावती शहर.
येणारा गणेशोत्सव गणेश विसर्जनसाठी मनपा प्रशासन पूर्णपणे सुसज्ज आहे. आम्ही शहरामध्ये मंडलासाठी मोठा छत्री तलाव साईडला 3 तलाव तयार केले आहे. जे तलाव आहेत पूर्णपणे तयार झाले आहे आणि या साईडला प्रत्येक सुविधा मंडलचे येणारे लोकांना उपलब्ध राहील. जसे आपल्या इथे CCTV कव्हरेज राहणार, इथे फायर डिपार्टमेंट राहणार, त्याच्यानंतर आरोग्याची व्यवस्था राहणार, इथे सिटी पोलीस सोबत कोऑर्डिनेशनने पूर्ण आमचं काम होणार. स्वच्छता विभाग मार्फत पण इथे कारवाई करण्यात आली आहे, जेणेकरून एक चांगली पद्धतीने आणि क्लीन पद्धतीने आमचं गणेश विसर्जन इथे होणार आहे. त्याच्यासोबत आमची प्रथमेश तलावची साईडला पण विकसित केला आहे. इथे छोटे घरगुतीचे जे माती आणि POPचे गणेश आहेत ते त्यांचं विसर्जन तिथे करता येईल. त्यासोबतच आम्ही शहराचे विविध ठिकाणांना लक्षात घेता एकूण शहरामध्ये 22 ठिकाणांवर मुव्हेबल आर्टिफिशियल टँक ठेवले आहे आणि यासाठी आमचे सोशल मीडियावर ऑलरेडी सूचना देण्यात आली आहे. तर लोकांना अशी विनंती आहे की मनपाद्वारा जे निश्चित ठिकाण आहे म्हणून छत्री तलाव, प्रथमेश तलाव आणि आपल्या शहराच्या विविध ठिकाणांमध्ये असलेले जे आर्टिफिशियल टँक तुम्ही इथेच आपलं गणेश विसर्जन करा आणि आम्ही सगळे सोबत मिळून शहराचे गणेश विसर्जन जे आहे एक चांगली पद्धतीने आणि एन्व्हायरमेंटली सेफ पद्धतीने साजरा करू शकतो. धन्यवाद. या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित बातम्यांचा आढावा. वडवणी तालुक्यातील गट क्रमांक 656 मधील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महसूल विभागानं कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत शेती, तात्पुरती झोपडी आणि बांधकाम हटवण्याचं काम जोरात सुरू आहे. तर प्रशासनाने यापूर्वी नोटिसा बजावून देखील अतिक्रमणकर्त्यांना जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने सक्तीने कारवाई हाती घेण्यात आली आहे. अमरावतीच्या बजाज खिलोना दुकानाला लागलेल्या भीषण आगीमुळे मनपा प्रशासन खडबडून जागी झाली आहे. यापूर्वीच्या आगीच्या घटनांनी हानी झालेल्या मार्केटला बांधकाम परवानगी नसल्यानं उघड झालंय. तर मनपा आयुक्त सौम्य शर्मा यांनी सर्व दुकानं, हॉटेल्स, दवाखाने आणि कोचिंग क्लासेसचे फायर ऑडिट आणि बांधकाम परवानगी तपासण्याचे आदेश दिलेत. तर फायर सेफ्टी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट सील कारवाईचा इशारा दिलाय. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.